नमस्कार मंडळी, मी तुमचा सर्वांचा लाडका तन्मय आणि आज आपण ब्लॉग सुरू करतोय थेट सिद्धिविनायक गणपतीच्या मंदिरातून. तर खूप वेळ थांबल्यानंतर, वाट पाहिल्यानंतर बाप्पाच्या कृपाने आपल्याला VIP दर्शन मिळालंच. लाईनीत थांबून थांबून VIPच्या खूप गर्दी होती. थोड्या वेळाने आपलं दर्शन झालं. दर्शन खूप भारी झालं बरं का. पण गणपतीच्या गाभाऱ्यात लयच गर्दी होती, काय सांगायलाच नको. मग दर्शन करून आता आपण आलो बाहेर. बाहेर आल्यानंतर मुंबईत तर लय गरमी म्हणजे अतिशय गरमी, खतरनाक. मग आपण बसलो गाडीत बसल्यानंतर तुम्हाला दाखवतो गणपतीचं मंदिर कसं बाहेर दिसतं. एकदम क्यूट असं गणपतीचं मंदिर दिसतंय. मग आपण तिथून पुढे गेलो दादर चौपाटीला. तर बाहेरून बघितल्यानंतर त्याची कमान एवढी मोठी आणि सुंदर होती ना, काही सांगायलाच नको. एकच नंबर, नादच खुळा. मग आपण गेलो आत, तुम्हाला नजारा दाखवावं म्हणलं, पण काही सांगायलाच नको. पुढं मग हळूच झूम केल्यानंतर कळलं की बाबो ह्यो तो पूल आहे. पुलाला हळूच पुढं 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 बघितल्यावर कळलं ह्यो तो दोऱ्यांनी बांधून लटकावलाय वरती. का तुम्ही तर बघू शकता कसला भारी पूल आहे. गाड्या तर केवढीशा दिसतात आणि असंख्य असा समुद्र. इथं मध्येच आला आयफिल टावर नाही, पण ते आपला मराठी माणसांचा आयफिल टावर. इथला व्हिडिओ काढावं म्हणलं तर आली ही आजीमध्ये. मग फिरावला हळूच कॅमेरा पुढं फिरवल्यानंतर इथं गार्डन, पण ऊन लय होतं बाबा. मग पुढं फिरावलं तर ही आजी बी बाहेर डोकत होती. म्हणलं आता पुढं बघावं, तर पुढं बी पोरं लटकत होती. मग आम्ही बसलो गाडीत आणि आलो घरी. येताना रस्त्यात लागलं आपल्या उद्धवजींचं घर. तर बघा, तुम्ही बघू शकता एवढं आलिशान घर, आणि त्या घरात पण छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवली. आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.